कुठे दाखल झालं? कुठे दाखल झालं? एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदी एक लक्षात घ्या, यांची प्रकृती एकंदरीत बिघडलेली दिसते. नरेंद्र मोदी यांची प्रकृती बरी नसावी, यांची प्रकृती एकंदरीत बिघडलेली दिसते, शरीराची आणि मनाची. मोदी यांची प्रकृती बरी नसावी. महाराष्ट्रात येऊन 2 दिवसापूर्वी शरीराची आणि मनाची ते उद्धव ठाकरे साहेबांना महाराष्ट्रात येऊन 2 दिवस नकली संतान म्हणतात. ते उद्धव ठाकरे साहेबांना आणखीन काही म्हणतात, नकली संतान म्हणतात. आणि अचानक दुसऱ्या दिवशी झोपेतून उठतात, शरद पवारजींना आणखीन काही ऑफर देतात आमच्याकडे या म्हणून. आणि अचानक दुसऱ्या दिवशी त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे. आणि ऑफर देतात आमच्याकडे. नरेंद्र मोदी 4 जून नंतर प्रधानमंत्री, त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव नंतर प्रधानमंत्री राहत नाही याची त्यांना आता खात्री पटते. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनांना जन्म देत आहेत. बाकी काही नाही. याची त्यांना आता खात्री ऑफर वगैरे काही नाही, म्हणून ते अशा प्रकारच्या ऑफर म्हणत त्यांना जन्म देत आहेत. त्याला त्यांची ऑफर वगैरे काही नाही. एका भीतीतून त्याला ऑफर व्यक्त केलेल्या या भावना आहेत. त्याला पुढे बोला. एका भीतीतून कॅम्पेन किट मध्ये व्यक्त केलेल्या या भावना आरोप केला जातो. त्या संदर्भातला एक व्हिडिओ तो वर्ष काढून ट्विट केला गेला. त्यांच्याकडे माहिती आहे. त्यांनी जर आरोप केला जातो त्या प्रकारची माहिती लोकांसमोर आणली असेल तर निवडणूक आयोगानं त्यांनी जर गंभीर दखल घेतली त्या प्रकारची माहिती तुम्ही पैसे वाटा किंवा सोन्याची बिस्किट निवडणूक आयोगानं तुम्हाला मतं काय मिळणार नाहीये घेतली पाहिजे. मोदी तुम्ही पैसे 4 जून नंतर भूतपूर्व पंतप्रधान तुम्हाला मतं काय मिळणार नाही. 4 जून नंतर भूतपूर्व पंतप्रधान मोदी 200 पार ही करत नाहीत. मोदी 200 पार ही करत नाही. लक्षात घ्या, ही करत नाहीत. मोदींचा सगळा खेळ अलाउड. मोदी 275 ते 180. लक्षात घ्या. त्याच्यामुळे उद्या सगळा खेळाच्या कुबड्या लागल्या, टेकू लागले, गरज लागली 180 तर ते सगळे यांची जुळवाजुळव सुरू आहे. कुबड्या लागल्या, टेकू मी पुन्हा सांगली मोदी तर सगळे यांची जुळवाजुळव सुरू पूर्व पंतप्रधान. पण मी पुन्हा सांगते शरीराची जी गोळी होती ती 4 जुना झाला विषय. शरीरात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नागपूरमध्ये. आता पुन्हा झाला विषय. बघा, मोदी सरकार हे फसवणूक करणारं सरकार आहे. कांद्याचा निर्यात बंदी उठवायचा मोदी सरकार हे फसवणूक करणारं. गुजरातचे व्यापारी, गुजरातचे ठेकेदार, गुजरातचे निर्यात कांदा उत्पादक खेळ केला यांच्या सोयीसाठी. गुजरातचे व्यापारी, गुजरातमध्ये त्यांना निवडणुका जिंकता याव्या यासाठी त्यांनी केलेला सगळ्यांच्या सोयीसाठी. त्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची अजिबात चिंता नाही. यासाठी त्यांनी केलेला त्या देशातला कांदा उत्पादक मेला काय जगला काय ती अजिबात फक्त गुजरातचा व्यापारी, गुजरातचा शेतकरी जगावा हीच मोदींची इच्छा आहे. मोदी हे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत, देशाचे नाही. गुजरातचा शेतकरी जगावा हीच मोदींची इच्छा आहे. मोदी हे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत, देशाचे नाही. भारताचं जर बघितलं तर $550 आहे. मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत.